Presenting Hero Extreme 125R. Challenge the extreme. उद्या घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे कार्यक्षम नेतृत्व माननीय टीपी साहेब, या प्रसंगी उपस्थित असणारे हुतात्मा सूतगिरणीचे चेअरमन आमचे सहकारी माननीय उमेशरावजी भोलटे, बिजली कारखान्याचे माजी संचालक माननीय सुनीलरावजी कांबळे, प्रकाशराव पाटील, HR पाटील, बाबूरावजी देसाई, एमडी कुंभार, दीपकराव पाटील, फतेशराव पाटील, बाळासाहेब पाटील, मागे उपस्थित असणारे सर भीमराव पवार, अंदाबाबा अंदा एकोजी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कर्तृत्वान नेतृत्व ज्यांच्याकडे दिले आहे ते सर्व नेतृत्व मंडळी, आणि खरोखर उद्या उभू घातलेल्या इलेक्शन संदर्भात आपला 2 तालुक्यांमध्ये प्रत्येक मतदारसंघ निहाय दौराचा, आणि अशा वेळेला ही आपली काय भूमिका साहेबांची असेल, पार्टीची असेल, ही आपली भूमिका तुमच्या समोर विशद करावी. केवळ निवडणुका जिंकणे हारणे इतक्या प्रत्येक त्या निवडणुकीला अर्थ नसतो. निवडणुकीतनं समाजाचं, लोकांचं, मतदारांचं प्रबोधन व्हावं. का निवडणुकीमध्ये मतदान करायचं, का कुणाला करायचं आणि कुणाला नाही, हे प्रबोधन व्हावा, तेवढा निवडणुकीचा उद्देश आहे. केवळ तुम्ही आम्ही टीपी साहेब प्रेमी म्हणून, पार्टी प्रेमी म्हणून मतदान करत, पण सामान्य माणसासमोर आपण गेलो तर त्यांनाही आपली भूमिका विषय करून पटवून द्यावी लागते. तर या अनुषंगाने इलेक्शन केवळ जिंकणं आणि हारणं नाही, प्रबोधनाची प्रक्रिया आहे. लोकांना समजावं, सामान्य मतदाराला समजावं, सामान्य लोकांना समजावं, या हेतूने इलेक्शन हातामध्ये घ्यावे लागते. केवळ बघितलं गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये एक राजवट आली. मोदी नावाचं एक वलय तयार करायचं, एक खोटं वलय तयार करायचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्हाला स्वप्न दाखवलं. 15 लाखांचे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावावर 15 लाख देतो असा जुमला केला, आपल्याला फसवलं गेलं. त्यानंतर दुसरा जुमला आला तुमच्या समोर नोटाबंदीचा. एका दिवसात अचानक या माणसाच्या काय अंगात आलं, एकाएकी म्हटला की नोटाबंदी, सगळ्या नोटांची कागद का तुकडा हो गया बोलला. संबंध अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचे परिणाम अजूनही आपण या देशामध्ये भोगायला सामान्य माणसाच्या. दुसरं आलं कोरोनाच्या काळात मध्ये घडी उठला की एकदमच काय अंगात आल्यासारखं म्हटलं, आणि एकदम म्हटलं काय की आताच्या आता लॉकडाऊन. हजारो माणसं रस्त्यावर गेली की या माणसाला सगळं देशातली नाणी माहीत नसतात, की प्रशासनाचा कुठलाही अनुभव न घेता की केवळ एक लहरी राजा आणि लहरी प्रजा म्हणलं, त्या पद्धतीचे परिणाम गेल्या 10 वर्षामध्ये आपण भोगत आहोत. आणि तिचीच पिलावळ खाली यायला लागली आहे. जाता अनेक गोष्टीचं उदाहरण तुम्हाला देता येईल की तुम्हाला माहिती आहे GST नावाचा टॅक्स आपल्यावर लागू केला जातो, की कदाचित तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला ह्या गोष्टीची पण चर्चा केली पाहिजे की हिरवा पेऱ्यावर, हिऱ्यांच्यावर 1.5% GST, सोन्या चांदीवर 3% GST, आणि तुम्हाला लागणारी खतं असतील, औषधं, याची शेतकऱ्यांची यंत्रसामुग्री असेल, त्याला 12 आणि 18% GST. पण तुम्ही आम्ही रोज काय हेलिकॉप्टर खरेदी करणारी मंडळी जिल्ह्यामध्ये, मला नाही वाटत कुणाकडे हेलिकॉप्टर खरेदी करणारा कोण असेल. रोज तुम्ही आम्ही जाऊन काही सोन्याच्या बाजारात काही सोनं खरेदी करत नाही, पण रोज तुमच्या आमच्या जीवनामध्ये लागणारी यंत्रसामुग्री शेतीची असेल, खत लागत असतील, बियाणे लागत असतील, त्याच्यावर मात्र तुम्ही 12 आणि 18% GST. या पद्धतीने या शेतकऱ्याला मोडायचं, धरडायचं, शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यात न उठवायचा उद्योग. तसं बघितलं तरी शिडजी भटजीचं सरकार आहे, आणि अशा पद्धतीने या सरकारचं हित पिलावून खाली देश राज्यामध्ये यायला. आणि
या पद्धतीने या देशातला कारभार करत असताना या महाशयानं गेल्या 10 वर्षामध्ये या देशावर 57 लाख कोटीचं कर्ज, 14 नाही, या 14 पासून आतापर्यंत या 24 पर्यंत 2,05,00,000 कोटी कर्ज या देशावर लादलेलं आहे. केवळ 57 लाख कोटीचा हे संबंध देश उभा करायलाच पैसा गेला आपला. इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं, बंदरं उभा केली, रस्ता उभा केलं, रेल्वे उभा केली. या 10 वर्षामध्ये तुम्हाला विकास कुठला दाखवला हे तुम्हाला शोधण्याची वेळ आहे. केवळ या माणूसा हौसेकर तर 8,000 कोटीचं विमान स्वतःसाठी ठरवतो. माहित नसेल कदाचित, जो सूट वापरतो तो 15 लाखाचा आहे, त्याच्यावर जो गागल वापरतो तो 3 लाखाचा आहे, जो पेन वापरतो तो 1.5 लाखाचा आहे. असा जैन विलासी राजा तुम्हाला परवडणार आहे का? या देशामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेला या देशाचा पंतप्रधान लालबहादूर शास्त्री देशातला दुष्काळ होता तर 1 वेळचा भाताचं घरात सांगितलं 1 वेळ भात बंद करा. हा देशाचा पंतप्रधान, हा इतिहास देशातला. गुलजारीला नंदा जेव्हा देशाचा पंतप्रधान होता ते रिटायर जेव्हा पंतप्रधान बाहेर गेले त्यावेळेला सर कदाचित ही गोष्ट कुणाला माहिती आहे, काँग्रेसचा पंतप्रधान की भाड्याच्या घरात राहत होते ते. अरे असं भाडं करायचं, त्या घरवाल्याचं भाडं वाढवलं नाही, त्या घरवाल्याने त्याला घरातनं बाहेर काढलं. आणि यालाही घरवाल्यालाही माहित नाही हे कोण माणूस आहे. जेव्हा रस्त्याने एखादा डिवाइस तुमच्यासारखा पत्रकार निघाला, त्या पत्रकाराच्या लक्षात आलं, त्यानं फोटो मारला आणि आपल्या पत्रकार आम्ही एकट्या संपादकाकडे गेला. संपादकाला फोटो दाखवली, ही बातमी ह्या पद्धतीत करूया. संपादक म्हटला तुला माहित नाही का देशाचा पंतप्रधान गुलजारीला नंदा आहे. ही ह्या पद्धतीची सारी राणी उच्च विचाराची लोक असणारी ही परंपरा आहे देशाची असणारी माणसं. ज्यावेळेला नेहरू गांधीवर बोललं जातं, तुम्हाला माहित नाही, कुणाला माहिती असेल नसेल, 217 कोटी देशाच्या स्वातंत्र्याला भाल करणारी, देशाला स्वातंत्र्य करणारा हा नेहरू घराणा, हा इतिहास आहे. आणि अशा पद्धतीनं केवळ आता उठलं सुटलं, केवळ गांधीवर बोलायचं, काँग्रेसवर बोलायचं, आपल्याला काही करता आलं नाही. अजूनही म्हणायचं शहरी नक्षलवाद. सत्ता तुमची आहे, शहरी नक्षलवाद तुम्ही का आवरू शकत नाही? गेले 30-40 वर्षापूर्वी काँग्रेसची राजवट गेली, आता तुमची राजवट असेल 10 वर्षात, तुम्ही का थांबू शकत नाही? हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न. त्याचबरोबर जाता आता या देशातला राज्यातला कारभार तुम्ही बघितला की निवड 20 पेरायचं काम, निवड फोडाफोडीचं राजकारण करायचं काम, ईडी सीबीआयचा वापर करायचं काम या देशामध्ये विरोधकाने संपवायचं, सौख्याने संपवायचं, असं सुडाचं राजकारण राज्यामध्ये सुरू केलेलं आहे.